नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरून झालेले आहेत. उद्याचा दिवस जो आहे तो अर्ज माघारी आहे आणि परवा दिवशी जे काही होणार आहे ते चिन्हांचं वाटप होऊन प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वी काही जणांच्या भावना जाणून घेणं खरंच गरजेचं असतं. त्यामध्ये राजकीय व्यक्तींशी संबंधित असो किंवा राजकारणाशी संबंधित असो अथवा नसो, मात्र व्यावसायिकांवर बरंच राजकारण ठरलेलं असतं. त्यातीलच बांधकाम व्यावसायिक सागर दांगट आहेत वारजे भागातले. भाऊ, निवडणुकांचं वातावरण आहे सध्या. काय वाटतं, नागरिकांची काय भावना आहे, एकूणच ज्या काही घडामोडी राजकारणात घडतायत, स्थानिक महानगरपालिकेचं निवडणूक आता जवळपास 8 ते 9 वर्षांनी लागतेय आणि अशा वेळेस ज्या काही घडामोडी घडतायत, कसं बघता तुम्ही याकडे, काय वाटतं? आता असं आहे की एक तर निवडणूक 9 वर्षांनी होते आणि एक एक शेवटच्या 2-3 दिवसामध्ये एवढ्या घडामोडी झालेल्या आहेत की कोणता नेता कोणता पक्ष ते हेच लोकांना अजून कळत नाही. त्यामुळे लोकांचा आता काय आहे की उत्साहही कमी झालेला आहे. काही काही लोक आता असा रिस्पॉन्स देतात की की आम्ही निवड म्हणजे मतदान करावं की नाही, ती करून जर हे असं करणार असेल तर काय करायचं, असं सुद्धा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. हा, तर अजून तसं आता उद्यापर्यंत चित्र क्लिअर होईल. पण आता असं आहे की पक्ष बदलामुळं कोणीतरी जनसामान्यातनं समोर आलं पाहिजे ना, अशी भावना आहे लोकांची की राजकीय नको आम्हाला, अशी पण बरीच भावना आहे. म्हणजे राजकीय नाही, राजकीय लोक म्हणजे काय आहे की पक्ष बदल म्हणा किंवा काय म्हणा, त्याला लोक थोडीशी जरा हे झाले, नाराज झालेली आहेत. पण म्हणजे जनसामान्यातला लोकप्रतिनिधी म्हणजे म्हणजे कोणत्या अँगलचा, म्हणजे सामाजिक ह्याच्यातनं यावा कोणीतरी, असं लोकांना वाटतं. अच्छा, म्हणजे कोणत्याही पक्ष न हा हा, बदलणार. पक्ष न बदलणारा किंवा काय असं असेल किंवा जो आपण सामान्य नागरिक असेल त्यांनी कुणीतरी पुढे यावं, असं वाटतं त्यांना. काय वाटतं हे आता इतके जण सगळेच पक्ष बदला बदली झालेली आहे. हा, पूर्ण पुणे शहरात तेच चित्र आहे. पुणे शहर काय, पुणे शहर नाही महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे. हा, पुणे शहर नाही महाराष्ट्रामध्ये याचं बॅकफायर 100% होणार आहे. बर. आज कुठेही जरी बघितलं तरी आता लोकांनी काय झालंय की कार्यकर्ते म्हणा किंवा काय म्हणा 10-10 वर्ष अपोजिट मध्ये काम करतात ते, आणि त्यांना मत द्यायचं म्हणजे ती पण संभ्रमात आहेत. आजचीच केस बघा तुम्ही, एक म्हणजे हे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला फॉर्म मागे घेण्याची वेळ आलेली आहे कार्यकर्त्यांच्या दबावापोटी. म्हणजे तुम्ही विचार करा किती त्यांचं हे असेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या पक्ष बदलाच्या ज्या घडामोडी हा, घडतात त्याच्यामुळे मतदारांवर विपरीत परिणाम विपरीत होतोय. परिणाम होतोय, बर. मतदारांवर म्हणा किंवा कार्यकर्त्यांवर सुद्धा म्हणा. हं, आजची जी केस आहे हं. म्हणजे पुण्यातलीच केस आहे. आता नाव घेत नाही मी कोणत्याही पक्षाचं, पण राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्या उमेदवाराला मागे घेण्याची वेळ आलेली आहे. घेतलाय सुद्धा, बहुतेक त्यांनी घेतलेला आहे फॉर्म पण मागे घेतला. पण मग आता हे जे पक्षांतर होतंय हं. किंवा नॉर्मली आपण बघतो की मागच्या वर्षी एका पक्षाची सत्ता होती, भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पुणे महानगरपालिकेत.